नमस्कार, आप सभी दर्शकों का सीएन न्यूज चैनल में स्वागत है। चलिए आपको एक ऐसे बड़ी खबर से रूबरू कराते हैं जो कि आपके लिए काफ़ी अहम एक खबर है। और ये खबर ऐसी है कि चेंबूर विधानसभा के अंतर्गत अमरनगर है। अमरनगर जो है ये सारे प्रोजेक्ट में आया हुआ है और यहाँ पर कई सालों से एक बिल्डर है, सांडू बिल्डर, जो ये सारे प्रोजेक्ट कर रहा है। अब ये जो सोसाइटी है, ये विधायक तुकाराम काते जी यहाँ पर रहते हैं और सांडू बिल्डर को ये प्रोजेक्ट दिलाने वाले विधायक चेंबूर के कर्मठ विधायक तुकाराम काते जी हैं। अब मामला ऐसा है कि 4 से 6 महीने हो गए हैं, स्थानीय लोगों को ना तो भाड़ा मिल रहा है और जो चेक मिला था वो बाउंस हो चुका है। अब लोगों का ये कहना है कि बिल्डर तो कुछ काम कर ही नहीं रहा है, साथ साथ में लोगों को घर का भाड़ा भी नहीं मिल रहा है। तो इस मामले में स्थानीय लोग और साथ साथ में चेंबूर विधानसभा घाटला यहाँ के जो शाखा प्रमुख है उमेश करकेरा, उनके नेतृत्व में स्थानीय लोगों ने आज एक आंदोलन किया। और लोगों ने आंदोलन में क्या कहा वो पहले आप सुनिए, फिर आपको आगे की कड़ी समझाते हैं। मी प्रथमतः तुमच्या सगळ्या मीडिया चॅनलचा आभार व्यक्त करेल की तुम्ही प्रत्येक वेळेला हे जे मीडिया चॅनल्स आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि अमरनगरचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्ही आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहात। याच्या अगोदर पण उमेश करकरे यांनी इकडल्या स्थानिक शाखा प्रमुखांनी मे महिन्यामध्ये तुमच्या माध्यमातून एक घोषणा केलेली की उपोषणला बसेल। त्या टायमाला विकासकांनी त्यांना कमिटमेंट केली की मी ते पैसे SRला भरेल आणि त्यांनी ती कमिटमेंटच्या नुसार त्यांनी एक रिस्पेक्ट देऊन विकासकाला त्यांनी तो उपोषण माघार घेतलं। परंतु आता काही महिन्यांपासून भाडेसुद्धा विकासक देऊ शकत नाही आहे। ही सगळी कल्पना आम्हाला अगोदरपासून होती। गेल्या ज्या टायमाला 2023मध्ये ION LOI आला, बिल्डरचा LOI आला, त्याच्यानंतर IO आला, त्या टायमापासून आम्ही SRला पाठपुरावा करतो आहे आणि आम्ही आमच्या सोर्सेसकडून जी माहिती घेतली, आमच्याकडून जी इन्फॉर्मेशन आली की हा विकासक बिल्डिंग बनवू शकत नाही, तेवढी त्याची क्षमता नाही आहे, त्याची फायनान्शियल कंडिशन एवढी स्ट्रॉंग नाही आहे, म्हणून जे SRमध्ये तो पैसे भरू शकत नाही हे पण आमच्या निदर्शनात येते। तर आम्ही बोललो ठीक आहे, त्यांनी काहीतरी फायनान्सर आणले असतील किंवा त्याच्याबरोबरचे जे फायनान्सर अगोदर तुटून गेलेले ते नवीन परत आणले त्यांनी तो भरेल, म्हणून आम्ही विकासकाला विरोध न करता आम्हीसुद्धा त्याला सांगितलं की बाबा तू ठीक आहे SRमध्ये पैसे भर आणि विकास कर, पण तो अजूनसुद्धा करत नाही आहे। ह्याच्यावरून त्याची बुद्धी आम्हाला क्लिअरली दिसते की त्याला त्याच्या SRA करायचं नाही आहे। तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की त्या विकासकांनी अजूनपर्यंत इकडले 70 घरे मधली तोडलेली आहेत, 60 घरे, आणि ती तोडल्यानंतर देखील ह्यांचं अजून काही केलं नाही आहे। तरीसुद्धा त्यांनी कुठल्या बेसवर BRCच्या कामगारांकडून 80 लोकांकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत। मग तू जर इकडल्या लोकांचं SRA बनवू शकत नाही तो पण तू विकायला पण तयार झाला, म्हणजे ह्याच्याने तू मानसिकता तुझ्या पैसे नाही म्हणून तू पैसे उचललेस। आणि त्या विकासकाला जो कोणी व्यक्ती पाठीशी घालतोय तो व्यक्ती अक्षरशः चुकीचं काम करतोय। त्या व्यक्तीने अक्षरशः अमरनगरची दिशाभूल केलेली आहे। अमरनगरची सोसायटीची जी कमिटी आहे ती कमिटीसुद्धा SRने लेखी स्वरूपात दिली आहे की सदर सोसायटीची आमच्याकडे कुठलीही इन्फॉर्मेशन नाही आहे। SRने त्यांना 2 ते 3 नोटिसेस काढलेले आहेत की ताबडतोब तुम्ही इलेक्शन्स घ्या आणि अहवाल सादर करा, तरीसुद्धा केला जात नाही आहे। मुख्य प्रवर्तकांना साधा काही गोष्टी माहिती नाही आहेत, त्यासुद्धा काही बोलतात। त्याच्यामुळे माझी काय समजत नाही आहे आम्हा लोकांना की बाबा हे काय हिशोबाने सगळं चाललेलं आहे। जर ते स्वतःचा अमरनगरचा डेव्हलप होणार नाही तर उद्या चेंबूर, आता मागाशी तुमच्यामधनं एक जण बोलले की चेंबूर डेव्हलप करायला निघाला तर चेंबूर कसा डेव्हलप होणार आहे याच्याने विचार करा। आणि माझी विनंती आहे चेंबूरकरांना, तर तुम्ही ते बघा की घर डेव्हलप होत नाही तर चेंबूर कसा डेव्हलप होणार। काही दिवसांनी घाटल्यामध्ये हेच होणार। घाटल्यामध्ये आता घाटल्याची परिस्थिती बिकट आलेली आहे। घाटल्यामध्ये पण हेच होणार आहे की चेक मिळणार नाहीत, काय मिळणार नाही। तो विकासक तर बोलतो मी विकास कराल, पण जोपर्यंत मला बाकीच्या NOC येत नाही तोपर्यंत मी विकास करणार नाही, तरीसुद्धा त्याला प्रेशराईज करून चेक द्यायला सांगतायत। त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा SR डिपार्टमेंटनी करावी आणि लोकांना न्याय द्यावा। आज एवढी लोक रस्त्यावर उतरले, आज हे झालं आहे। येत्या 2 दिवसात जर SRने याच्यामध्ये पोलीस स्टेशननी वगैरे सगळ्या काही गोष्टी केल्या नाही तर उपोषणालाही बसायला कमी करणार नाही। उद्यापासून अधिवेशन चालू होतं आहे, अधिवेशनमध्ये पण हा मुद्दा कसा येईल याच्यावर आम्ही लक्ष देणार। अमरनगरचा विकास लोकांना हवा आहे, त्यासाठी त्यांनी सर्वांनी त्या टायमाला मान्यता दिलेली आहे। पण आज गेली 17-18 वर्षे एक विकासक मग दुसरा येतो आहे, दुसऱ्याकडून आता हे जे आज ही परिस्थिती जी उद्भवली आहे की काही 60 लोक भाडं घेऊन गेलेले आहेत, बाकीच्यांची भाडी भरलेलीच नाही आहेत। आज 4-2.5 वर्षानंतर 4-6 महिन्यात भाडं थकलेली आहेत आणि कुठेतरी त्यामुळे लोकांच्या सहनशक्तीलासुद्धा अंत असतो आणि त्यामुळे लोक आज ह्या लढाईसाठी उतरले आहेत। इथे शाखा प्रमुख उमेश करकेरा
यांच्या नेतृत्वात, आणि नेतृत्वात म्हणण्यापेक्षा ते स्वतः इथे प्रकल्प बाधित आहेत. SRAचा एक भाग म्हणून आज ते सुद्धा आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये अमरनगर रहिवाशांना न्याय मिळावा या दृष्टीने आम्ही इथे आलेलो. आमच्या मागण्यासुद्धा माफकच आहेत की विकासकाने पूर्णपणे 2 वर्षाचं तिथे भाडं भरावं. खाली केलेत लोकांनी, आज 2.5 वर्ष झाले, कामकाजाला सुरुवात नाही आहे. 1 वर्षाचं पोस्टपेड द्यावं आणि जी ॲग्रीमेंट जुन्या ॲग्रीमेंटवर कंटिन्युटी चालू आहे त्यापेक्षा त्याच्याबरोबर एक व्यवस्थित नवीन ॲग्रीमेंट म्हणून आजच्या रूल रेग्युलेशनप्रमाणे त्यांनी जो निर्णय घ्यावा. विकासकाला विरोध नाही आहे, प्रकल्पाला विरोध नाही आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या कराव्यात की काय की हे जे घर आहे, हे घरकुल आहे, ही यांच्या आयुष्याची पोपुंजी आहे. हे आईवडिलांचं आमच्या स्वप्न आहे. आला मुंबईत, त्यांनी घर बांधलं, एक झोपडं बांधलं, आज त्याचं इमारतीत एक अद्ययावत चांगल्या घरात रूपांतर होतं आहे. आणि मुंबई सोडली तर इतर ठिकाणी SRA प्रकल्प नाही आहेत. मोफत घर ही संकल्पना विकासकाकडून द्यायची आमच्या मुंबईतच आहे. ठाण्यापिण्यात आता सुरुवात झाली आहे. म्हणजे ते मोफत घर, आमचं हक्काचं घर जे मोफत मिळतं आम्हाला, ते चांगलं सुंदर मिळावं, व्यवस्थित मिळावं, वेळेवर मिळावं, सुसज्ज बांधकामाने मजबूत असं मिळावं, ही लोकांची अपेक्षा आहे आणि ती असायलाच हवी. तर त्या दृष्टीने आमची ही लढाई आहे. त्यांनी उद्यासुद्धा विकासकाने ह्या कमिटीशी चर्चा करावी. ही जी लोकं आहेत, जुनी कमिटी आहे, जी तिथं कमिटी आहे, त्या कमिटीला बोलवावं आणि एक चांगलाचा निर्णय घेऊन कामकाजाला सुरुवात करावी. पण त्यामध्ये आता एक कोणतरी विश्वासू माणसाची गरज आहे की त्याने बाबा विश्वास द्यावा की लोकांना. कारण काय झालं आहे की लोकांचा आता स्वतःवरचाच विश्वास उडला आहे. मी दिलं आहे, मी सही केले, मुलं शिवाय घालत आहेत, मग आता विश्वास कोणावर ठेवायचा. आणि असा विश्वास उडल्यानंतर लोक पुढच्या प्रोजेक्टला, पुढच्या न्यायाला तयार होतील का. तर त्यामुळे त्यांनी यावं, इथे चांगल्या प्रकारे विश्वास संपादन करावा, सगळ्यात गोष्टी सुस्पष्ट अशा लोकांना दाखवून द्याव्यात आणि त्या करारनामाच्या माध्यमातून लोकांसमोर आणून विकासकाला चालना द्यावी. पोलीस अधिकारी शेवटी पोलीस असतो, कायद्याचा रक्षक असतो, तो त्याचं काम करतो. त्यांनी कालच उमेशना बोलवलं होतं, मग मलासुद्धा पाचारण करण्यात आलं. मी गेलो त्यांच्याबरोबर, त्यांना म्हटलं आमची लढाई राजकीय लढाई नाही, आम्हाला कोणता स्टंट करायचा नाही. तुम्ही म्हणता आंदोलन आम्ही केलं, आम्ही मोर्चा काढला, मध्येच अडवतील, आम्हाला पोलीसवाले घेऊन जातील, नंतर कधीतरी नोटीस येतील कोर्टात केस उभी राहिली आहे म्हणून. वैयक्तिक जात जुमल्यावर तुमची सुटका केली, आता कोर्टात लढा. पण ह्यातून आमचा प्रश्न सुटणारा नाही. त्याच्यामुळे त्यांना आम्ही म्हटलं की तुमच्या विनंतीला मान देऊन आमचा मोर्चा निघणार नाही. तुम्ही आम्हाला नोटीस दिली, आम्ही त्याला कायद्याने तुम्हाला आम्ही त्या बदल्यात एक उत्तर देऊ की आमची लढाई काय आहे. तुम्ही संबंधित वरिष्ठांना बोलवा, विकासकाला बोलवा, अधिकाऱ्यांना बोलवा, इथली जी 4 समंजस माणसं आहेत त्यांना बोलवून एक मार्ग काढा, एक तोडगा काढा त्याच्यातून. कारण जर ही राजकीय लढाई असती तर आम्ही मोर्चावर ठाम राहिलो असतो. स्टंट करायचं असतं तर आम्ही पूर्णपणे मोर्चा केला असता, मग आम्ही विरोध केला असता, पोलीसवाल्यांनी आम्हाला उचलून नेले असते, तुमच्या सगळ्या चॅनलने दाखवलं असतं, लोकांमध्ये हमदर्दी, आमची सहानुभूती वाढली असते. आम्हाला ते काम नाही करायचं, आम्हाला लोकांसाठी खरं काम करायचं, योग्य काम करायचं. त्यांना पोलिसांना आम्ही तेच सांगितलं की तुम्ही बोलवून घ्या, तुमच्या मार्गदर्शनावरती तुम्ही लीडर, तुम्ही बाप बना, तुम्ही निर्णय घ्या, पण आम्हाला न्याय द्या. तर म्हणणं असतं मी पहिला मला सुधरवायचं, मी माझी दिशा योग्य करायची आणि मग पुढे जायचं. आज पुढे जायला मार्गदर्शक म्हणून आमच्याकडे मशाल आहे. तुम्ही ज्या पंत्या वाटून, हजारो पंत्या वाटून जे काही दिवे लावून चाललेले आहेत ना, ही लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे, कुठेतरी थांबवा. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आपण धडक मोर्चा सांडूच्या विरोधात घेणार होतो, परंतु कालच मला रात्री सिनियर साहेबांनी बोलून घेतलं आणि नोटीस दिलं होतं की तुम्ही ते मोर्चा काढू नका, कारण की अटी शर्ती रविवारी ते लोकांनी मोर्चाची परवानगी बंद केलेली आहे. परंतु मी ठाम होतो, मी बोललो साहेब मी मोर्चा काढणार, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, मी काय हटणार नाही आहे. तर त्यांनी विनंती केली की ठीक आहे तुम्ही मोर्चा काढू नका, किमान तिथे थांबा आणि आम्हालासुद्धा सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्यांनी सांगितलं की आम्हीसुद्धा त्या बिल्डरला नोटीस काढून आणि 2-4 दिवसात आम्ही तुम्हाला तुमची बैठक लावून विषय ते संपवूया. परंतु तुम्हाला सांगतो एवढा रोष अमरनगरच्या रहिवाशांचा आहे
म्हणून आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण ह्या मोर्चामध्ये आपण ठाम राहिलो. ठीक आहे, आम्ही मोर्चा त्या घरापर्यंत काढला नाही, परंतु ह्या 2-4 दिवसात जर बिल्डरनी परत उत्तर व्यवस्थित दिलेलं नाही तर मी तुम्हाला सांगतो शाखेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्याच्या घरात मोर्चा निघणार. जसं त्यांनी आमचं घर तोडलं त्याचासुद्धा आम्ही घर तोडू. त्यामध्ये आम्ही काही केसेस वगैरे बघणार नाही. शिवसेनेची स्टाईल आहे आणि आम्ही केसेससाठी घाबरत नाही. त्याचं घर तोडू. त्यानंतरसुद्धा SRA सुद्धा हा मोठ्या संख्येने तुम्हाला सांगतो आज कमी वेळामध्ये आम्ही 200-250 लोक आलोत. पण जर नियोजन केलं तर 2-3 हजार पूर्ण घाटल्यातून शिवसैनिक रस्त्यावरती उतरतील आणि SRA सुद्धा आम्ही घुसायला कमी करणार नाही. मी सुद्धा घर तोडलं आहे, माझं स्वतःचं घर आहे. आम्ही एक विश्वासाने घर तोडलं की बाबा आज बिल्डर उद्या SRA लवकरात लवकर पैसे वगैरे भरून तो प्रोजेक्ट करणार. त्यांनी आश्वासनसुद्धा दिला होता. मेमध्ये सुद्धा तुम्हाला माहीत आहे की मेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी त्याला सूचना केली होती की आम्ही उपोषणाला बसू. पण त्यांनी बैठक घेतली, त्यांनी आम्हाला बोलवला, सोसायटीच्या रहिवाशांना आम्हाला सर्वांना बोलून त्यांनी आश्वासन दिलं की सप्टेंबरपर्यंत आम्ही SRA पैसे भरू आणि लवकरात लवकर हा प्रोजेक्ट करू. आज डिसेंबर झाला, सप्टेंबरमध्ये पैसे भरला नाही, तो विषय साईडमध्ये झालेला आहे. परंतु जे 5-6 महिन्याचे भाडेसुद्धा त्या रहिवाशांना दिलं नाही. मोर्चा काढणार आहे म्हणून काल त्यांनी परवा भाडे दिले. त्या अगोदर 10-15 दिवस आम्ही परत बैठक घेतली तेव्हा त्यांनी 2 भाडे दिले. असे तो 1-2 भाडे देतो आहे. जर तो भाडे देऊ शकत नाही तो SRA कसं काय करणार? त्या गोष्टीचा आम्हाला खरा एकदम धक्का बसला. म्हणून आता आम्ही हा मोर्चाच्या स्वरूपात आम्ही त्याच्या घरातसुद्धा मोर्चा काढणारच आहे. आज आम्ही फक्त आणि फक्त पोलिसांनी आम्हाला विनंती केली. हा पहिला मोर्चा होता म्हणून आम्ही स्टॉप केला. पण तुम्हाला मी आज वचन देतो की जर त्यांनी आमच्या रहिवाशांना न्याय दिला नाही आणि लवकरात लवकर बिल्डिंग बांधलं नाही तर त्याचा घरातसुद्धा मोर्चा आम्ही काढू आणि जसं तसं त्यांनी घर आमचं तोडलं आहे त्याचासुद्धा आम्ही घरं तोडू. हे तुम्हाला शिवसेनेच्या वतीने मी शब्द देतो. साल हो गए अभी खाली करके हम लोग को भाड़ा अभी 2 साल तो बराबर ठीक दे, 1 साल का तो बराबर दिया, दूसरा साल भी बराबर दिया. अभी ये साल से हमको चेक ज़रा टाइम पे नहीं मिल रहे. अभी क्या मालूम वो लोग सोसाइटी वाले मगर कहते सब तो ऐसा कभी भी बुला के देते हैं ऐसा भाड़ा गिड़ा. अभी क्या मांग करेगा? नहीं तो हमारा घर बांध के दे दो, नहीं तो जो है उनका कुछ नहीं लगा दो. उनका इन सब करो कुछ क्या है, वो लोग क्या मांग रहे क्या नहीं मांग रहे उनको जाके पूछो ऐसा. अब आपने तो देखा कि स्थानिक लोगों ने क्या कहा. आंदोलन में मौजूद शाखा प्रमुख साथ साथ में स्थानिक जो महिला है पुरुष है उन्होंने क्या कहा. भैया 6-6 महीने से लोगों को भाड़ा नहीं है, बिल्डर काम ही नहीं कर रहा है. क्यों? क्योंकि बिल्डर के पास फाइनेंस नहीं है. और इस बिल्डर को लाने वाले माननीय श्री 1007 विधायक चेंबूर के तुकाराम काते जी हैं. अरे तुकाराम काते जी कहाँ सोए हैं? चेंबूर के तो आप विधायक है. चेंबूर की जनता ने आपको चुनाव में जीत के दिया है और आपके घर के बाजू में ही ये सारे प्रोजेक्ट लटका हुआ है. अलायंस LLP के माध्यम से आप एग्रीमेंट करवा रहे, हीरानंदानी को बेचने वाले एग्रीमेंट है. अरे भैया जहां आप रहते हो पहले उस एरिया का डेवलपमेंट तो करवाइए. जिस बिल्डर को आपने 20 साल से लाया यहाँ पर वो बिल्डर कुछ काम नहीं कर पा रहा है, पहले उससे तो काम करवा के दिखाइए. पहले भी हमने 4 से 5 बार इस मुद्दे को उठाया है और देखना है कि अमरनगर के लोगों का कब तक डेवलपमेंट होता है, कब तक इन्हें भाड़ा मिलता है. लेकिन विधायक जी थोड़ा तो शर्म कीजिए. आपके पड़ोसी है उन्हें तो छोड़ दीजिए, उन्हें तो बख्श दीजिए. विधायक जी पूरे चेंबूर का डेवलपमेंट तो बाद में करना, पहले आपके घर के बाजू वाली जो है सारे प्रोजेक्ट लटकी हुई है उसके बारे में जरा सोचिए. नमस्कार. सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा. आवाज कुणाचा? शिवसेना. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.